अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसह नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती। अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वार्डात आरो मशीन लावली आहे, परंतु कित्येक दिवसांपासून हे आरो मशीन बंद पडले आहेत। त्यामुळे शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाणी टंचाईमुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत। सध्या तापमानाने 40 पार केलेली असताना सर्वोपचार रुग्णालयातील पाणीबाणीमुळे विकतच्या पाण्यावर रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांची झुंबड उडत आहे। दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक यांना पिण्याच्या पाण्यासाठी तपत्या उन्हात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावे लागत असल्याने सर्वोपचार रुग्णालयात काही समाजसेवकांकडून मोफत पाणी वाटण्यात येते। पिण्यासाठी पाणी मिळावे त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची झुंबड उडते। रुग्णाच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हेळसांड रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी उमेश सुरेश शिंगळे, सामाजिक कार्यकर्ता। माझ्यासोबत समीर खान तथा अब्दुल कादर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। आज आम्ही सर्वोपचार रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे लोकांना। तिथं आरो मशीन जे लावलेले आहेत ते आरो मशीन पूर्णपणे बंद आहेत। लोकांना बाहेरून पाणी आणावं लागत आहे, काही लोकांना बाहेरून विकत पाणी आणावं लागत आहे। काही सामाजिक कार्यकर्ते तिथं मोफतमध्ये पाणी वाटत आहेत। तिथं पाण्यासाठी लोकांची तथा तिथल्या रुग्णाच्या नातेवाईकांची खूप मोठी झुंबड उठत आहे। लोकांना खूप नाहक त्रास होत आहे। वाढत्या उन्हात, या वाढत्या तापमानामुळे लोकांच्या जीवाची पाण्यासाठी पूर्णपणे लाहीलाही होत आहे जीवाची। त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबे मॅडम यांनी तात्काळ ते आरो मशीन सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे।